खिरोडा पुलावर एक अपघात झाला होता शेगावजवळ, एक 14-15 वर्षापूर्वी. एक बस कोसळली होती, त्याच्यामध्ये 19-20 लोक वारले होते. तेव्हा मी सगळ्यांच्या घरी भेटायला गेलो आणि त्या दरम्यान एका कुटुंबात गेलो मच्छिंद्रखेड गावामध्ये. तर एक दाम्पत्य त्याच्यामध्ये वारलेलं होतं आणि त्यांची छोटी छोटी मुलं होती. एक मुलगी होती, दुसरी मुलगी होती, एक छोटं बाळ होतं. ते म्हणजे अगदी लहान लहान होते आणि एक आजी होती बेडवर पडलेली. ते गावकरी मला म्हणले यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी क्षणाचाही विलंब न करता म्हटलं की मी यांचा बाप व्हायला तयार आहे आयुष्यभरासाठी. तर गावकऱ्यांनी एवढ्या दुःखात टाळ्या वाजवल्या. मग मी त्या तिन्ही मुलांचा सगळा सांभाळ करतो. तेच आम्हालाच आई बाबा म्हणतात, ते मम्मी पप्पा म्हणतात. आता त्यातली जी मोठी मुलगी आहे माझी वैष्णवी, ती मी दत्तक घेतली तेव्हा पहिलीला होती. आता ती इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे. वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ सांगली, IT ला शिकते. पुढच्या वर्षी तिची प्लेसमेंट होईल कुठेतरी. डिग्री झाली की तिला चांगला जॉब मिळेल. तिची एक बहीण आहे दुसरी, श्रेया नावाची, ती पण शिकते आहे. 12वीला आहे सध्या यावर्षी अकोल्याला. आणि भाऊ फर्स्ट इयरला आहे.